मध्ये पावसात भिजण्यापेक्षा हा उतार बरा असं मला वाटतं. कारण सर्दी ताप परत डॉक्टर कोण करणार ते 2 महिने त्याच्यापेक्षा चला जाऊया. जा हळूहळू जा, हळू जा. बघ ना तर पोट्टी करायचं. तर बघ नाही म्हणालंय तुला. शेतात आला की नुसतं का नाही ते भाजी उडी काय उडी घ्या गावठ्या भाजी कुठल्याही पाथरीची काय पाथरीची भाजी ढिगाण आहे बघा. हे आली की उद्योगाचा शेतात हेच आहे पाथरीची भाजी उडी. तरी रानभाज्या चांगल्या असतात सोड. चिखला जायची तयारी पॅन्ट वरती करून गेल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. नाहीतरी चिखल गेले ढोपरा एवढा आज शिरणार काय. एका बाजून चल. होय होय या एका बाजून चल की. ढोपरा एवढं चिराले की नाही. हाय हाय नाहीतर आज चिखलात आंघोळ होईल. मड बात होईल. आता उभा राहायचं नाही यांच्यासोबत जायचं. सुरू करायचं ते सांगते त्या पद्धतीने कर जा. पहिल्यांदा लावण करतो म्हणाली सगळं करायला बी पाहिजे. जा आज संध्याकाळी झोपायचं हे होणार. होय जेवायचं झोपायचं डायरेक्ट. बघा हे असं बसायला पाण्यामध्ये चिखल झाल्या तर बसायला डब्बा वापरला. तेलाचे मोकळे डबे असतात ते बघा. प्रत्येक लेडीजच्या मागे एक आहे त्यांच्याकडे पण आहे बघा. याच्याशिवाय बसून लावून करता येत नाही. नाहीतर मग लाकडी तिरावडा असतं जसं लाकडाचं असतं ते बनवून घेतलेलं त्याच्यावर बसता येतं. किमान 1.5 फूट उंच असतं ती. तुम्हाला कोपऱ्यामध्ये त्याचा फोटो दाखवतो बघा तुम्ही. व्यवस्थित काढ. ह्याला तरवा म्हणलं जातंय. तरवा म्हणजे भाताची एक छोटी रोपच म्हणायची आहे ना. रोप म्हणतात. ह्या रोपांना उचपून त्याच्या अशा पेंड्या केल्या जातात बघा. पेंड्या येतात अशा गुंड्या करून जेवढं चिखल केलेलं आहे ज्या भागामध्ये त्या भागामध्ये त्यांना पसरलं जाते. असं पसरून त्यानंतर ते माणसं मग बसून रोपं लावली जातात जे वाकून खोवलं जाते. यंदा तरवज नसल्यामुळं लोकांनी तरवज लावून पैसे कमवायला चालू करून टाकले. इथं या भात काय करणार. काय करणार त्यात टाकणार ह्याच्यावर शेतावर म्हणजे ह्याच्यावर. हो चिखलावर. चिखलावर युरिया आहे का ते. युरिया आणि हे गाय
गाय हा खत खत मिक्स करून सरळ टाकणार. टाकायचं. आणि एक महिनाभर गेलं की परत आणि पटायची. हां हे 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 पांढऱ्यासारखं दिसायला ते काय युरिया आहे ना? युरिया आहे. युरिया पांढरा आणि हे जे हे दिसायला लागले खत आहे हो ते हे चॉकलेटी कलरचं हो. हे मिक्स करून ह्याला प्रमाण काय आहे का कसं म्हणजे काय प्रमाण आहे की कसं हे आणि वाट सोडा म्हटलं नाही ट्रॅक्टर लाईट ना. हे बघा आपण जे युरिया आणि खताचं मिक्सचर केलेलं आहे ते चिखलामध्ये टाकलं पाहिजे. म्हणजे काय चिखलामध्ये टाकल्यानंतर काय होते ते खत लागू होते ज्यावेळेला आपण रोप करतोय म्हणजे लावतोय लावून एकदम ते बूस्ट करते. पूर्ण तयार आहे लावण्यासाठी चिखल वगैरे करून. कशा पद्धतीने त्याला सांगा आधी खत टाकायला नाही तर मुठ नव अर्ध्या बुट्टीत आत्ताच चपून जाईल. की मी असं प्रमाणाने टाक नाही तर सगळी बुट्टी एका जागीच. पावसानं तरी धुमडेश्वर घातलेला आहे. धुमडेश्वर म्हणजे भरपूर तीव्र पाऊस. काय खरं ना या पावसात. ही आमच्या माणसं चाललेली आहेत बघा. तरवजे टाकलेले आहेत ते एका बाजून लावून घेऊन येतात मध्ये मध्ये बसून. आणि आता ऊन पाऊस आहे बघा. ऊन पाऊस आणि हा असा तरवा इकडून जो काढलेला आहे तो घेऊन जाऊन गुंड्या ज्या आहेत बांधलेल्या चोंबड्या त्या मध्ये मध्ये टाकल्या जातात. टाकून ही माणसं सेपरेट असतात. फक्त तरवा टाकणारे आणि तरवा लावणारे तिकडे आहेत त्या महिला आहेत बायका तिकडं. असा ऊन पाऊस पडला की आमच्याकडे म्हणतात कोल्हाकुलीचं लग्न. ॲक्च्युली आम्ही कधी बघितलं नाही आहे पण म्हणतात तरी बाबा. तुम्ही बघितलं असेल तर सांगा कमेंटमध्ये. एखादा फोटो असला तर टॅग करा. संपूर्ण असं या साईडला जो आहे तो तरवा आहे थोडा उसपलेला आहे. थोडा आता इथं उसपत होत्या बायका थोडा राहिलेला आहे तो ह्यासाठी ह्याच्यासाठी ह्या ओप्यासाठी आणि पुढच्या ओप्यासाठी हा थोडाफार चिखल केलेला आहे. अजून तो चिखल करायचा आहे तिकडं. तो चिखलासाठी हे दोन वापरणार येणार आहे. आणि हे जो चिखल केला आहे रेडी तयार आहे तो याच्यातलं थोडा तरवा काढलेला आहे तर ते लावून घेतात आणि जसं लागेल गरज ते ह्या ओप्यातली यातलं काढून त्याने इथं लावतात. राहिलेले मग ह्यामध्ये आणि ह्यामध्ये म्हणजे भरपूर. आणि अति पावसामुळे यावर्षी तरवा पण आलेला नाही. यावर्षी जरा शेतीचं पीक किती येतं आहे जरा संशयच आहे. आणि आता लावण चालू झालेली आहे. ते बघा मी आपलं बांधावर उभारून आज माझ्याकडं व्हिडिओ कॅमेऱ्याचा योग आलेला आहे आणि हा माझ्याकडं आज कॅमेरा आहे आणि मी बांधावर उभारून सर्व हे प्रक्षेपण मोबाईलमध्ये कॅप्चर करत आहे. हे बघा ऊन आलं बघा. आता पाऊस पडले तर पडले लगेच ऊन आलं. दिसतंय का तुम्हाला एक मोठी पावसाची सळक येते. या वर्षीचा पावसाळाच वेगळा झाला. चला आपण या कॅडबरी डेअरी मिल्क चिखलातून जाऊन बघू कसं चालू आहे लावून. अरे 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 पडतोय. हे बघा लावण चालू झाले. दोनच आहेत काय.
मंजाई म्हणा एक गाणं येते तर आता तुमच्या सुरात बाकीची तरी सूर लावतील. आता बे तुझ्या ह्या पट्ट्यामध्ये गणी भात उगावत हो केवढं येते एवढ्या पट्ट्यातच जास्त येते का बुगा. तुझ्या भंडाया भंडाऱ्याचं लेणं तुझ्या भंडाया भंडाऱ्याचं लेणं बानू माळसा कारण बानाई माळसा कारण बानू माळसा कारण बानाई माळसा कारण बानू माळसा वाण्याची बानू माळसा वाण्याची बानू माळसा वाण्याची गडगड जेजुरी सोन्याची गडगड जेजुरी सोन्याची गडगड जेजुरी सोन्याची गडगड जेजुरी सोन्याची जेजूर गडाला 9 लाख पायरी 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 इथं देव नांदतो मल्हारी इथं देव नांदतो मल्हारी. प्रायव्हेट वर कसं आता सिस्टम कसं आहे. भात लावणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.